नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच पाकिस्तानमध्ये घडलेल्या अत्यंत घाणेरड्या घटनेची. कारण आपल्या सगळ्यांना मान खाली घालवायला लागेल अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. निष्पाप मुलांना शाळेमध्ये घुसून अतिरेक्यांनी तहरीके तालिबानच्या तिथे मारलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जो काही भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा नेमका काय अर्थ आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि त्या बरोबरीनं भारताशी संबंधित या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या घटनेच्या नंतर खरं तर भारतानं याच्यावरून धडा घेतलाय का आणि पाकिस्तानमधली अशांतता भारतासाठी धोक्याची घटना आहे का, या व्यतिरिक्त जागतिक पातळीवरचा दहशतवाद निपटून काढण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय कमी पडतोय का, हे सगळे प्रश्न आपण आपल्या बरोबरच्या तज्ज्ञांना आणि मान्यवरांना विचारणार आहोत. आपल्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान आणि इथल्या घडामोडींचे अभ्यासक जतीन देसाई आहेत. निळू दामले ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आपल्यासोबत आहेत. कर्नल राजन फडके निवृत्त आपल्यासोबत आहेत. विवेक देशपांडे जे पोलीस अधिकारी आहेत निवृत्त, आणि हुमायून मुरसल सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय पाकिस्तानामध्ये आणि त्याचा आपल्याशी काहीतरी संबंध जोडता येऊ शकतो का किंवा नाही या संदर्भामध्ये. पण पहिला प्रश्न खरं तर जतीन देसाई तुम्हाला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी घटना आपण बघितलेली आहे, कुठेतरी मलालाला दिलेल्या नोबेल पारितोषिकाचा वचपा काढला की काय असं आता म्हटलं जात आहे. बरेचसे तज्ज्ञ तसं म्हणतात पाकिस्तानातले. काय वाटतंय, कशा प्रकारची या घटनेच्या नंतरची आत्ताची परिस्थिती आहे, त्याचं तुमचं निरीक्षण काय? नाही तर मला असं वाटतं की पेशावरचा जर आपण विचार केला, कारण पेशावर जे आहे ते पेशावर खैबर पख्तूनख्वा हे जे प्रांत आहे त्याची राजधानी आणि त्याला लागून फाटा आहे ज्याला फेडरली ॲडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एजन्सी म्हणतात. तर त्याचे ते 8 एकूण एजन्सीज आहेत आणि त्या 8 एजन्सीमध्ये एक नॉर्थ वझिरिस्तान जे आहे ते आजच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नॉर्थ वझिरिस्तान जे आहे त्या एजन्सीमध्ये हक्कानी नेटवर्क खूप सक्रिय आहे आणि हक्कानी मुळातच जलालुद्दीन हक्कानी, सिराजुद्दीन हक्कानी हे मुळात अफगाणिस्तानचे आणि अफगाणिस्तानमधनं त्यांनी अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर तिकडनं ते पळ काढून ते पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये नॉर्थ वझिरिस्तानमध्ये त्याने आपला बेस बांधला आहे. आता पाकिस्तानच्या ISIची जी काही रणनीती आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराची देखील त्याला ते हक्कानी नेटवर्कला एक स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून ते कुठेतरी वापरतायत. आणि 1 जुलैपासून की पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी लष्कराने जर्ब अर्ब नावाचं एक मोहीम सुरू केली आतंकवाद्यांच्या विरोधात आणि त्यात मोठ्या प्रमाणानं आतंकवादी मारले गेले. परंतु जे म्हटलं जातं की हक्कानी नेटवर्कला जेवढं नुकसान व्हायला पाहिजे होतं किंवा करायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही. हक्कानी नेटवर्कचे काही लोक निश्चित इस्लामाबादच्या जवळ किंवा रावलपिंडीच्या जवळ देखील काही लोक मारले गेले, पण तो हक्कानी नेटवर्कला त्या अर्थानं नुकसान झालेलं नाही. आणि मला असं वाटतं की हे जे काही जर्ब अर्ब म्हणून जी काही मोहीम चालली आहे लष्कराची त्यात ज्या स्वरूपानं लोक मारले गेलेत आणि या दरम्यान देखील जर आपण पाहिलं की अमेरिकेने ड्रोन हल्ला जो आहे तो काही थांबवलेला नाही. म्हणजे त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी खूप कमी झालेली आहे, परंतु तरी देखील ड्रोन ह्याच्यातनं अतिरेक्यानं मारले जातात. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रामुख्यानं एकूण जर्ब अर्बला त्याच्या विरोधात एक कुठेतरी वातावरण म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराची जी काही मोहीम आहे त्याला थांबवण्यात यावी या दृष्टीनं हा आजचा हल्ला केला असं मला वाटतं. आणि स्वाभाविकच आहे की मलालाच्या संदर्भात तहरीके तालिबान पाकिस्तान असो किंवा इतर जे दहशतवादी संघटना असो त्या सगळ्यांनी त्याचा विरोध केला आणि पाकिस्तानमधले अनेक मदरसा जे आहेत त्या अनेक मदरसांनी गेल्या महिन्यात एक दिवस अँटी मलाला डे साजरा केलेला. म्हणजे खरं पाकिस्तानमध्ये पोलिओ असताना अँटी पोलिओ डे अशा स्वरूपानं असलं पाहिजे, परंतु पोलिओच्या वर्कर्सना मारलं जातं आतंकवाद्याकडनं आणि अँटी मलाला डे साजरा केला. दुसरं मला असं वाटतं की पेशावर शहराचा आपण एक कुठेतरी विचार केला पाहिजे. आज जगातल्या सगळ्यात असुरक्षित अशा स्वरूपानं कुठलं शहर असेल तर ते पेशावर आहे. पेशावरमध्ये रोज बॉम्बस्फोट होतोय, दर 2-3 दिवसांनी कुठेतरी पेशावरमध्ये सुइसाईड बॉम्बिंग होतंय अशा स्वरूपानं. आणि आज जे काही ज्या स्वरूपानं झालं ते तर म्हणजे त्यातला क्लायमॅक्स होता, म्हणजे ज्या स्वरूपानं त्या मुलांना मारण्यात आलं वगैरे. आणि पण अशाच स्वरूपानं 2 वर्षापूर्वी पेशावरमध्ये एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचा चर्च आहे त्या चर्चवर हल्ला करण्यात आलेला आणि त्या चर्चमध्ये अनेक ख्रिश्चन लोक त्यात मारले गेलेली. या वर्षाच्या सुरुवातीलाच खैबर पख्तूनख्वामध्ये हंगू नावाचं एक शहर आहे. त्या हंगू नावाच्या शहरात
एक आतंकवादी शाळेत जवळजवळ 1000 मुलं गोळा झालेली, त्या मुलांना मारण्यासाठी जात असताना एक एजाज हसन नावाचा 14 वर्षाच्या मुलाने ते पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा सुसाईड बॉम्बर आहे आणि हे मुलांना मारण्यासाठी जातोय. अशा लक्षात आल्यानंतर तो मुलगा सरळ धावला आणि त्या सुसाईड बॉम्बरला त्यांनी मिठी मारली. त्यामुळे त्यांनी ते बॉम्बस्फोट झाले, त्यात ते दोघं मेले. परंतु 1000 मुलं वाचली त्यात. म्हणजे अशा स्वरूपानं देखील मला काय वाटतं की हा जो काही पॉझिटिव्ह त्यातला तो पॉझिटिव्ह आस्पेक्ट होता एजाज एहसानचा, की ज्या स्वरूपाने त्याने स्वतःला सॅक्रिफाईस केलं पण 1000 मुलांना वाचवण्यासाठी. मला असं वाटतं की एकूण जे काही पेशावरमध्ये खैबर पख्तूनख्वा फाटा बरोबर तिकडे जे काही चाललंय आणि बलुचिस्तानमध्ये जे काही चाललंय ते जरा वेगळं चाललंय. म्हणजे त्याचं आणि याची आपल्याला अशा स्वरूपानं तुलना करता येणार आहे. परंतु खैबर पख्तूनख्वामधले आतंकवादी त्यांचा बेस कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात, कराचीमध्ये आतंकवादी दिसत नव्हते, आता कराचीमध्ये देखील विजिबल आहे. आणि त्यांचे सरळ संबंध पंजाबी जे आतंकवादी आहे, म्हणजे पंजाब प्रोव्हिन्स जे आहे त्यातलं सदर्न पंजाब जे आहे, त्या सदर्न पंजाबमधले काही जे काही जिल्हे आहेत ते तर एकदमच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अँटी शिया मिलिशिया आपण ज्याला म्हणतो अशा प्रमाणात अँटी शिया मिलिशिया आहे. आणि या सगळ्यांचं एक नेटवर्क आहे. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात पाकिस्तान सरकारचं जे काही धोरण राहिलं की कुठेतरी हक्कानी नेटवर्कचा वापर करायचा अफगाणिस्तानच्या संदर्भात, अमेरिकेने विड्रॉ केल्यानंतर अमेरिकन नेटोनी आपला त्यात अफगाणिस्तानमध्ये आपला से असावा यासाठी, किंवा भारताच्या संदर्भात म्हटलं तर लष्कर ए तैयबाचा ज्या स्वरूपानं वापर करण्यात आला, की कुठेतरी पाकिस्तान सरकारने आणि ISIनी आणि लष्कराने यापुढे म्हणजे किमान आजच्या घटनेनंतर कुठेतरी त्यांनी लेसन धडा घेतला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची अतिरेकी संघटना जी आहे ती तुमची मित्र होऊ शकत नाही. त्याला तुम्ही दुसऱ्या देशात प्रॉक्सी वॉरसाठी तुम्ही उपयोग करू शकता. त्या अर्थाने स्टेट स्पॉन्सर्ड जे काही टेररिझम चालू आहे ते खरं तर पाकिस्ताननी आणि पाकिस्तान सरकारने आणि ISIनी हे बंद केलं पाहिजे. पुन्हा निळूदमले तुम्हाला ही जी काही घटना घडलेली आहे, म्हणजे जसं त्यांनी म्हटलं की आधी एकदा त्या शाळांमध्ये त्यांनी हल्ला करण्याची एक या अगोदरची योजना कळली, ज्याच्यामध्ये एका मुलानीच ही जवळजवळ 1000 मुलं वाचवलेली आहेत. आजची जी घटना घडलेली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर किंवा अगदी ऑस्ट्रेलियामध्ये जे काही घडलंय आणि ISISच्या संदर्भामध्ये जे काय आपण बघितलं घडताना, हे सगळं जे आहे एकमेकांची कुठेतरी याची सांगड आहे का, कुठेतरी या सगळ्यांची एकमेकांशी संबंध आहे का, आणि जर संबंध असेल तर तो येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून, एक आपलं शेजारी राष्ट्र म्हणून त्याच्यावरचा परिणाम आपल्यावरती तुम्ही कसा बघताय? आधी बघायला लागेल पाकिस्तानचं काय होणार. पाकिस्तान हे अजून सुद्धा घडलेलं नाही. पाकिस्तान आपल्याला वाटतो एक देश आहे, पण पाकिस्तान हा एक देश नाही. सिंध, पंजाब, बलुचिस्तान, फाटा हे सगळे पूर्णपणे वेगळ्या संस्कृती आहेत. तिथे भाषा वेगळ्या आहेत. आज पेशावरमध्ये सुद्धा अनेक भाषा बोलल्या जातात. पश्तू आहे, दरी आहे, उर्दू आहे, पंजाबी आहे. आणि ही सगळी माणसं विस्कळीतच होती, म्हणजे अनेक वर्षानुवर्ष, शतकानुशतकं. आणि अत्यंत कृत्रिमरित्या त्यांना पाकिस्तानाचं मानायचं एक डाव रचला गेला आणि त्यातून पाकिस्तान झालं. मुळामध्ये हा असा एक झालेला असा देश नाही. ह्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. आणि नुसतं नव्हे तर त्यांचं आपसात पटण्यासारखं नाही मुळामध्ये. आता हा जो सगळा फाटा आणि खैबर पख्तूनख्वा आहे, हे सगळे पठाण आहेत, पश्तून आहेत. हे मुळात पाकिस्तानी नाहीत. ते स्वतःला अफगाणच मानतात. म्हणजे त्यांची पहिली इच्छा अशी आहे की पाकिस्तानपासून वेगळं होऊन एक आपल्याला अखंड अफगाणिस्तान पाहिजे. आणि त्यामुळे ते तर इथे सुखातच नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरं असं की हा जो सगळा बलुचिस्तान, पख्तूनख्वा हा सगळा जो विभाग आहे या पठाणांचा, ह्या जमाती आहेत. आणि ह्या जमातींनी त्यांच्या उभ्या आडव्या कुठल्याही आयुष्यामध्ये गेल्या 1000 वर्षामध्ये स्टेट नावाची गोष्ट मानलेली नाही. ते कायदा मानत नाहीत. त्यांचा धर्म सुद्धा जसा कुराण आणि अमुक तमुक असे त्यांची पश्तूनवाली आहे. त्यांचे काही एक 5-10 बारीक 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 नियम आहेत, त्याच्यावरती सगळं चालतं. आणि कधीही कोणाचं ऐकत नाहीत, कोणाचंही कधी ऐकणार नाहीत. ते या दोन जमाती सुद्धा एकमेकांचं ऐकणार नाहीत. ते इतरांच्या विरोधात एकत्र असतात. ते विरोधक गेले रे गेले की एकमेकांचे गळे कापायला सिद्ध होतात. अशी सगळी माणसं आहेत पहिल्यापासून. आणि त्यामुळे अशा माणसांना घेऊन हा देश कसा बांधणार, काय करणार. आता मी पाकिस्तान निर्मितीचा इतिहास सगळा वाचत असताना आपल्या इकडल्या देशातले लोक वेगळे बोलतात आणि मी ज्यावेळी त्या देशातले काही किंवा अमेरिकेतल्या लोकांचं वाचलं, मला लक्षात येतं की
काय काय पाकिस्तान देश स्थापन केलाय, याची काय कल्पना तरी काय होत्या, हे जाणाऱ्या माणसाला माहित होतं काय आपण कुठल्या देशात जातो, काय जातोय तो. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक तर न घडलेला देश आहे, अजून सुद्धा तो घडत नाहीये. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत आणि हा घडण्याचा प्रयत्न होत असताना त्याच्यावर उपाय करायचा आहे की आधुनिकतेमुळे तो घडेल, म्हणजे लोकशाही किंवा मानवतेच्या तत्वामुळे घडेल. पण ते घडण्याची शक्यता इस्लाममुळे नाही. इस्लामची एकूण मांडणी किंवा इस्लाम ज्या रीतीने लोक घेतात तिथे ह्या सगळ्या गोष्टी तिथे त्या धर्माच्या एकूण व्यवहारामध्ये बसतच नाहीत आणि त्यामुळे मुळात हे आधी विस्कळीत लोक त्यांना हे इस्लामच्या पोतडीमध्ये बांधायचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे हे कधीही न घडणारं असं एक प्रकरण आहे. आणि त्यात आता हे दहशतवाद त्यांच्या बोडक्यावर आलंय. म्हणजे हा इस्लाममध्ये हा दहशतवाद आता गेल्या 30 वर्षामध्ये एवढा प्रचंड वाढलेला आहे आता की तो कोणाला काही बोलूच देत नाही, कोणाला काही करूच देत नाही. आणि त्यामुळे आपल्या शेजारी हा असा एक कायम धगधगता देश, मला वाटत नाही पुढल्या 5-50 वर्ष काही धडपणे वागेल असं मला काही वाटत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता की 5-50 वर्षामध्ये सुद्धा ही परिस्थिती खरं स्थिर होण्याची काही शक्यता नाहीये. पण त्याबरोबरीनं जी अस्वस्थता, जी अशांतता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज घडणारे, जसं जतीन देसाई आपल्याला म्हटलं की रोज घडणारे जे बॉम्ब ब्लास्ट आहेत. पुन्हा राजन फडके तुम्हाला विचारायचं की ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय तिकडे, एकीकडे यांनी तिथली सामाजिक परिस्थिती सगळी सांगितलेली आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं का की ह्याचा काहीतरी भारताशी, भारताच्या सुरक्षिततेशी, या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे किंवा संबंध जोडता येऊ शकतो असं तुम्हाला कुठेतरी वाटतंय? निश्चितच ह्या सर्व आतंकवादी घटनांचा आपल्यावरती फारच मोठा परिणाम होणार आहे. एक मी दोन्ही वक्त्यांनी जे बोललं त्याच्यामध्ये एक ऍड करू इच्छितो की हा आतंकवाद आजपासूनचा नाहीये. जुलियस सीझरच्या टाइमपासून सुद्धा त्यांनी ज्वेल टॉस वगैरे होते, नंतर मग रेन ऑफ टेरर फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये तो रॉबर्ट स्पियर वगैरे आले आणि नंतर मग हे ब्लॅक सप्टेंबर त्यांनी ते इस्रायली मारले वगैरे. पण काय आहे की शेवटी याची परिव्याख्या कशी कुणी करायची. एक आपल्याला उदाहरण देतो, 1980 साली जेव्हा रशिया अफगाणिस्तानमध्ये होती, त्या अफगाण मुजाहिदीनला अमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रिगननी की ते अफगाण फ्रीडम फायटर्स आहे म्हणून म्हटलं. आणि काही दिवसांनी जेव्हा हे शिरलेले आहेत USA, तर आता त्यांना अफगाण मुजाहिदीन म्हणतात. म्हणजे प्रत्येकाच्या देशाची व्याख्या आपापल्या सोयीनुसार बदलते. अमेरिकन हे असं राष्ट्र आहे की त्याच्यावरती कधीच दुसऱ्या महायुद्धाची झळ नाही पडली कधी. 2001 मध्ये वर्ल्ड टॉवरचा प्रोग्राम त्यांचा जो झाला आतंकवादी, तेव्हापासून ते सक्रिय झालेले आहेत. नाही तर 2000च्या आधी त्यांनी काही शब्द काढलेले नव्हते. आता आपल्या भागाकडे आलं तर पाकिस्तान जसं ह्यांनी सांगितलं तसं मी त्यांना 4 विभागात वाटेन. एक कॉमन माणूस किंवा सोसायटी, एक पॉलिटिशियन ग्रुप, तिसरा तुमचं आर्मी, आणि चौथा आर्मी अँड ISI, आणि चौथा हे तहरीके तालिबान आणि लष्कर ए तोयबा मोहम्मद सफी. आपला जर पडोसी जर सुरक्षित नसेल तर आपल्याला आपली काळजी पहिल्यांदाच घ्यावी लागेल. आणि आपल्या डोक्यावरती काय नाचतंय हे बघायला पाहिजे. आपल्याकडे इंडियन मुजाहिदीन आहे, लष्कर ए तोयबा, काही तालिबानी, हिजबुल मुजाहिदीन, इतक्या तंजीम्स आहेत त्यांच्याकडे ते, आणि ISIS, हे 4 प्रकारचे गिधाड आपल्या डोक्यावरती नाचतात. तर त्या दृष्टीने आपल्याला सुरक्षात्मक आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपल्याला हे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही की ते तिकडे पाकिस्तानात झाले ते माझ्यापर्यंत अजून तुमचं म्हणणं की म्हणजे भारताशी संबंध निश्चित आहे याचा असं तुमचं संबंध निश्चित आहे. कारण ISIS चा झेंडा सुद्धा तुम्हाला काश्मीरमध्ये दिसला. नाही, नक्की त्या अर्थाने पुन्हा एकदा विवेक देशपांडे आपल्यासोबत. विवेक देशपांडे, तुम्हाला या सगळ्या घटनेचा काय अर्थ काढताय तुम्ही? आणि अगदी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा जी घटना घडली, ऑस्ट्रेलियामध्ये तर तिथल्या पोलिसांनी कारवाई केली आणि तिथल्या माथेफिरूला आणि तिथल्या त्या अतिरेक्याला मारलं. पण या सगळ्या कारवाईमध्ये सुद्धा तिथल्या पोलिसांचं जे काही एक प्रकारचं धोरण होतं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ते हाताळलं ते सुद्धा खूप खूप वेगळ्या पद्धतीनं हाताळल्याचं आपण बघतोय. तुम्हाला असं वाटतं का की भारत सुद्धा ह्या अशा प्रकारच्या घटनांच्या दृष्टीने सक्षम आहे? अशा प्रकारच्या घटना आपण आधी ओळखू शकतो, अशा प्रकारची आपल्याकडे यंत्रणा आहे असं तुम्हाला वाटतंय का? पाकिस्तानमध्ये आज जे मुलं मारली गेली, प्रथम मी त्या सर्वांच्या आत्म्यांना, परमेश्वरांना
शांतीदेव अशी प्रार्थना करतो, पण त्याचबरोबर ही सुद्धा प्रार्थना करतो की या सर्व मुलांचे ज्यांचे जीव गेलेले, प्राण गेलेले, त्यांचे आत्मे या तालिबानांच्या मानगुटीवरती बसवावे परमेश्वरांनी, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. पोलिसांच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर पाकिस्तानमधल्या या घटनेनंतर जर आपण थोडंसं त्याचं विश्लेषण केलं तर पाकिस्तानचं सरकार करतंय काय? पाकिस्तानची ISI एजन्सी ही केवळ भारताच्या बाहेर ऍक्ट करते. पाकिस्तानी इंटेलिजन्स ब्युरो तिथे आहे. या लोकांना या गोष्टींचा पत्ता सुद्धा लागत नाही, किंवा ISIला हे माहीत आहे की तालिबानी शक्ती किंवा इतर ज्या तिथल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या कारवाया पाकिस्तानच्या ISIला इत्तंभूत माहिती असते, कारण त्याचा ते वापर करत असतात. मग हे सगळं माहीत असताना या शाळेवरती असा प्रचंड मोठ्या प्रमाणात अटॅक होणार आहे हे यांना कळलं नाही. आणि असं असताना नवाज शरीफ आज हे सगळं झाल्यानंतर म्हणतात की मी आता थांबणार नाही हे सगळं संपवल्याशिवाय. नवाज शरीफच्या हातात आहे काय? त्यांच्या हातात आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. मला उलट याच्या बाबतीमध्ये अमेरिकेला दोष द्यावा असं वाटतो की अमेरिकेसारखं राष्ट्र ज्यावेळेला इराकमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे दहशतवाद हे होतो त्यावेळेला स्वतः जाऊन तिथे ड्रोन अटॅक करतात, स्वतः जाऊन तिथे याच्यामध्ये भाग घेतात. आज त्याला पाकिस्तानमध्ये कोणी थांबवलं हे करायला? नाही, नक्की. पण आपण या एकेका टप्प्यावरती तुमच्याशी हा जो तुमचा जो प्रश्न आहे, अमेरिकेला कोणी थांबवलंय, अमेरिकेने काय केलं पाहिजे, किंबहुना इतर पण जी काही राष्ट्र आहेत त्यांनी सुद्धा काय आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणून करायला पाहिजे, या मुद्द्याकडे सुद्धा आपण येऊया. पण पुन्हा आपल्या सगळ्या मान्यवरांपैकी अजून हुमायून मुर्सल सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. हुमायून मुर्सल, तुम्हाला काय वाटतंय, हा जो एक प्रकारचा धर्मवेडेपणा आहे सगळ्याच धर्मामध्ये, भारतामध्ये सुद्धा आपण बघतोय, आणि त्याबरोबरीनं आता पाकिस्तानात तर त्याची परिसीमा गाठली गेलेली आपण बघतोय, आणि त्याच्यातनं होणारे जे परिणाम आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत. याच्यातनं आपण काही शिकणार आहोत का? आणि एक प्रकारचा जो कट्टरतावाद जो आहे तो अधिकाधिक आपल्या तरुणांमध्ये जो मुरत चाललेला आहे, त्याच्याबाबत त्याची कारणं शोधताना त्याबरोबर ती येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती काही प्रतिक्रिया होणार नाहीत का? महाराष्ट्रातनं सुद्धा कल्याणसारख्या ठिकाणाहून ISISमध्ये लोक दाखल झालेली आहेत. हे सगळं जे काही घडतंय याला काय जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं लहान मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या झाली, त्यामुळं एखादा समुदाय, एखादा देश नव्हे तर जगभरामध्ये या संदर्भामध्ये एक तीव्र संताप उमटलेला आहे. आणि या दहशतवादाच्या विरोधामध्ये म्हणजे कृती करण्याची किमान मानसिकता या जगभरामध्ये या निमित्तानं तयार होणार आहे, अशी एक पॉझिटिव्ह शक्यता मला दिसते. खरं तर हा जो दहशतवाद आहे याचे पाकिस्तानमध्ये काय परिणाम होणार आहेत, आपल्या देशावरती त्याचे काय परिणाम होणार आहेत, याच्यामध्ये काय कारण आहेत, याचा सगळ्यात तपशिलात विचार व्हायला पाहिजे. पण एक मुद्दा मला सांगावं असं वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की या जगामध्ये आपण अगदी अलीकडच्या काळातला 100, 150, 200 वर्षातला इतिहास जरी बघितला तरी सुद्धा आपण 2 महायुद्ध बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये 5 कोटी माणसं मारली गेलेली आहेत. अणुबॉम्ब टाकून आपण एका झटक्यामध्ये नागासाकी आणि हिरोशिमा सारख्या राजधान्यांच्या ठिकाणांच्या मध्ये लाखो माणसं मारलेली आहेत. आणि ही सगळी प्रचंड हत्या करत असताना आपण ती माणसं कोण होती, ती मुसलमान नव्हती, हे सुद्धा आपण या निमित्तानं लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा की निश्चितपणानं ठामपणानं हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आज पाकिस्तानमध्ये जे चाललेलं आहे किंवा मध्य युरोपामध्ये जे चाललेलं आहे त्या सगळ्यामध्ये इस्लामचा संबंध आहे, इस्लाममध्ये कट्टरवादाचा प्रश्न आहे. तो काय आहे हा सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. नंबर 1 असं मला वाटतं की इस्लामच्या जन्मापासून ते आजपर्यंत एक मॉडरेट लिबरल इस्लाम आहे, तो मोठा ट्रेंड आहे. परंतु वेगवेगळ्या इंटरेस्टनी, वेगवेगळ्या फोर्सेसनी या मॉडरेट आणि लिबरल इस्लामला वाढू दिलेलं नाही. मी उदाहरणामध्ये अफगाणिस्तानचा प्रश्न जर घेतला तर अफगाणिस्तानमध्ये तिथं कम्युनिस्टांची राजवट होती आणि ती नको म्हणून तालिबान काय आहे
त्याचं इंडॉक्ट्रिनेशन कुठल्या पद्धतीने झालेलं आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा केवळ कोल्ड वॉरसाठी अमेरिकेनं त्यांना ट्रेंड केलं आणि तो संपूर्ण देश तालिबानांच्या हातामध्ये दिला. हे कृत्य कोणी केलेलं आहे? दुसरं असं की आज ISIS जे जन्माला आलं त्याच्यापूर्वी इराकमध्ये लिबरल एक ट्रेंड होता, म्हणजे बाथ पार्टी तिथं होती जी समाजवाद ती मानत होती. मग तिथं एक प्रकारची हुकुमशाही होती की नाही तो प्रश्न वेगळा आहे, परंतु त्या राजवटीला घालून तिथं ISI ला तुम्ही जन्माला घातलं हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं इस्लाममध्ये म्हणजे आज जे रूप तुम्हाला दिसायला लागले ते रूप मुसलमानांनी स्वतःला ते घेतलेलं आहे की वेगवेगळ्या जिओ पॉलिटिक्सनी किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्सनी इस्लाम मधल्या एक मॉडरेट लिबरल विचारांना दाबून त्यातल्या नको त्या एलिमेंटला आपल्या इंटरेस्टसाठी पॉलिटिक्ससाठी वाढवलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला नक्की नक्की अगदी अगदी एक मी तुमच्याकडे पुन्हा येतो. हुमायून मुर्सल, तुम्ही जो मुद्दा मांडताय तो अगदी योग्य मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात. या संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही #बेधडकवरनं फेसबुक किंवा ट्विटरवरनं आमच्यापर्यंत पोहोचू शकता. काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमातून आपल्यासमोर मांडणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबाननी ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला केलेला आहे, मुलांना शाळेमध्ये जाऊन अशा पद्धतीनं मारलेलं आहे, 100हून अधिक निष्पापांचा तिथे बळी घेतलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय. काही प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहेत. प्रतीक साटम म्हणतात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानातील हल्ल्यांवरून जागतिक दहशतवाद किती उफाळला आहे हे दिसून येतं. आणि संतोष शिंदे म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो हे आज स्पष्ट झालंय, जागतिक समुदायानं याची गंभीर दखल घ्यायला हवी. हे या प्रतिक्रिया आहेत आणि या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. पुन्हा निळू दामले तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जो कट्टरतावाद आहे म्हणजे एकीकडे कुठेतरी तुम्हाला त्याचं रिलेशन कुठेतरी त्याचं एक प्रकारचं प्रोग्रेशन दिसतंय का पाकिस्तानामध्ये, खास करून की एकीकडे आधीचा पाकिस्तान जो काही काळापूर्वीचा आपण बघितलेला आहे, अफगाणिस्तान काही काळापूर्वीचा बघितलेला मधल्या 80च्या दशकामध्ये सुद्धा आत्ताचं जे काही परिस्थिती आहे ती अधिकाधिक बिघडत चालली आहे. अधिकाधिक कट्टरतावाद आहे, तो अगदी जमात-उद-दावा असेल किंवा इतर सगळ्या वेगवेगळ्या संघटना असतील पाकिस्तानमधल्या, अराजक म्हणजे कमालीचा अराजक आहे. आणि या सगळ्याला जसं एक बऱ्याचदा सगळे म्हणतात की अमेरिकेने सुद्धा त्याला भरीस घातलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचं हे विघटन चाललेलं आहे की पाकिस्तानमध्ये कदाचित कुठेतरी कन्सॉलिडेशन चाललेलं आहे, कुठेतरी एक प्रकारचं घडणं ज्याला मगाशी तुम्ही म्हटलात की देश म्हणून आता घडण्याची काही त्याच्यात परिस्थिती आहे. काय नेमकं घडतंय पाकिस्तानामध्ये? मला वाटतं घडणं आहे पण फार वेळ लागेल. याचं कारण असं की मगाशी आत्ता आपल्या एका वक्त्याने सांगितलं की इस्लाममध्ये सुद्धा मॉडरेट आहे. मला असं वाटतं की प्रत्येक समाजामध्ये सुखाने राहायची लोकांची इच्छा असते. माणसं मूर्ख नसतात, म्हणजे सगळे उगाच जाऊन जग डोक्यावर घेऊन मरायला तयार नसतात. तर समाजातली काही एक माणसं धर्म किंवा कशाचा तरी गैरवापर करून समाजाला नाडतात. हे घडत असतं. हे इस्लाममध्ये घडलेलं आहे, सर्व ठिकाणी घडलेलं आहे. परंतु हे वाचवण्यासाठी म्हणून समाजामध्ये दुसऱ्या शक्ती निर्माण व्हाव्या लागतात. अलीकडच्या काळात तुम्हाला सांगेन की 20व्या-21व्या शतकामध्ये आधुनिकता नावाची जी गोष्ट आली, कायद्यासमोर समानता, सत्ता ही कायद्याला बांधलेली असते, ती अकाउंटेबल असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या गेल्या 150 वर्षामध्ये आल्या जगामध्ये आणि जगातल्या विविध समाजांनी त्या हलके हलके स्वीकारल्या. भारतामध्ये त्या आपण स्वीकारत आलो. अनेक वाईट रूढी हिंदूंमध्ये सुद्धा होत्या, पण त्या जात हिंदू धर्मातली हिंदू समाजातली माणसं पुढे जात राहिली. तेव्हा ही आधुनिकतेची मूल्य ही एखाद्या समाजाने स्वीकारणं महत्वाचा भाग. पाकिस्तान स्वीकारण्याच्या मूडमध्ये आहे का? जगातले इतर मुसलमान ते स्वीकारण्याच्या मूडमध्ये आहेत का? तपासावं लागेल. युरोपमध्ये मूडमध्ये आहेत, इंडोनेशियामध्ये, मलेशियामध्ये किंवा अमेरिकेमध्ये ते मूडमध्ये आहेत. पाकिस्तानामध्ये त्यांचा मूड आहे असे दिसत नाही. आज असं दिसतंय की एकूण समाज हा एक तर हतबल तरी आहे, पण ज्या समाजाला हा आतंकवाद नकोय तो समाज सुद्धा आपणहून आधुनिकतेची तत्व स्वीकारण्याकडे गेलाय असं दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मला काय म्हणायचं आहे की माणसानं ज्यावेळी आधुनिकतेकडे जायचं असतं त्यावेळी आधुनिकतेवर आधारलेल्या संस्था निर्माण करायच्या. महाराष्ट्रात तुम्ही बघा, महाराष्ट्रात हे लोकहितवादी किंवा हे सार्वजनिक मुस्लिम सत्यशोधक म्हणजे ह्या ज्या पर्यायी गोष्टी असतात ह्या समाज स्वतःहून स्वीकारतो, स्वतःहून बांधत जातो आणि मग सरकारची मदत मिळते. इकडे उलट आहे. तर मला असं दिसतं की आज
पाकिस्तानची अवस्था आणि जगातल्या अनेक मुस्लिम देशांची अवस्था ही आधुनिकतेकडे जायला ते धजावत नाहीत, ते आज अर्धवट आहेत. त्यांना असं वाटतं की म्हणजे इस्लाममध्ये सुद्धा एक मोठा पंथ, विचित्र पंथ आहे की ते असं म्हणतात की आधुनिकतेची जरूर नाही, विज्ञानाची जरूर नाही, इस्लाम आणि कुराणामध्ये सर्व आहे. आता हे सगळं नक्की. पण हुमायून मुर्सल, तुम्हाला काय वाटतं की हा जो कट्टरतावाद आहे हा इस्लामलाच अशा पद्धतीनं का वापरून घेतलंय? मगाशी तुम्ही म्हटलं होतं की अनेक वेगवेगळे जिओपॉलिटिकल फोर्सेस आहेत ज्यांनी इस्लामला एक प्रकारे वापरून घेतलेलं आहे त्यांच्या त्या वेळच्या काही फायद्यासाठी, आणि त्याचा गैरफायदा घेतला गेलेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही की जे निळू दामले म्हणतात कुठेतरी एक समाज प्रबोधनाची चळवळ म्हणून म्हणा किंवा एक अंतर्गत घुसळण जी आहे धार्मिक आवश्यक असते, ती घुसळण स्वीकारण्याची एकूण इस्लामी मानसिकतेची तयारी नाहीये असं कुठेतरी दिसतंय यावरून, असं तुम्हाला वाटतं? नाही, असं मला अजिबात वाटत नाही. पाकिस्तानमध्येच नव्हे, इस्लामच्या कुठल्याही राष्ट्रांच्या मध्ये प्रोग्रेसिव्ह एलिमेंट खूप प्रमाणात आहेत, पण त्याची चर्चा होत नाही जगामध्ये. भारतामध्ये सुद्धा प्रोग्रेसिव्ह एलिमेंट आहेत. सर सय्यद अहमद खाननी म्हणजे जे इंटरप्रिटेशन कुराणचं केलं, त्यांनी असं म्हटलं की सायन्स म्हणजे हा निसर्गाचा शोध घेणारं जे शास्त्र आहे आणि देवाचा शब्द जे कुराण आहे, या दोघांच्या मध्ये कुठेही कॉन्ट्रडिक्शन नाही. तुम्हाला देवाचा शब्द समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला विज्ञान जास्तीत जास्त मदत करेल की देव कोण आहे हे समजून घ्यायला. त्यामुळं त्या दोन्ही तुम्ही आत्मसात करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. मौलाना आझादांनी ते ट्रेंड पुढे आणलेलं आहे. अशी खूप यादी सांगता येईल. परंतु सरकारी पातळीवरती जर विचार केला तर या मॉडरेट एलिमेंटला मदत करायचा प्रयत्न केलेला नाही. मीच आता या चळवळी गेल्या 15 वर्ष मी मुस्लिमांच्या चळवळीमध्ये आहे. आम्ही हिंदीयम हिंदुस्तान म्हणून महाराष्ट्रामध्ये गेली 12 वर्ष हे मॉडर्निटी आणि मॉडर्न एज्युकेशन मुस्लिमांना मिळायला पाहिजे म्हणून एक विद्यापीठाची मागणी करतोय. ढुंकून सरकार बघत नाही, परंतु मॉडर्नायझेशन कुणाचं मदरशाचं करा म्हणून ते योजना द्यायला तयार आहेत. त्यामुळे याचा विचार सरकारने करायला पाहिजे. समाजातून तशी मागणी नाही असं नाही, समाज तयार आहे. तो म्हणायला लागलाय आम्हाला मॉडर्नायझेशन पाहिजे, आम्हाला आधुनिक विज्ञान शिकायचं आहे, आधुनिक शिक्षण घ्यायचं आहे, पण ते मात्र तुम्ही मॉडर्नायझेशन म्हणून मदरशाचं मॉडर्नायझेशन आमच्यावरती थोपायला लागलाय. त्यामुळं मुस्लिमांच्या मध्ये मानसिकता आहे की नाही असा प्रश्न नाही, तशी राजकीय इच्छाशक्ती आहे का हाचा शोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जगामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे. म्हणजे अमेरिकेला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. मग त्याला तेलासाठी इथं राजकारण करायचं आहे की स्वतःचं संपूर्ण या जगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, स्वतःचं पॉलिटिक्स पुढे नेण्यासाठी इथं कुठल्या इस्लामचा एलिमेंट इथं राज्यकर्ता होणार हे ते ठरवायला लागलेत. म्हणजे सिरियामध्ये काय होणार, लिबियामध्ये काय होणार, इजिप्तमध्ये काय होणार हे तिथल्या जनतेच्या हातामध्ये राहूच देत नाहीत. नाही, पण एकूण तुम्ही म्हणताय की जसं अमेरिका, तुम्ही जसं म्हणताय की अमेरिका हे ठरवते आणि हे ठरवत आलेली आपण बघितलेलं आहे अनेक अर्थाने. पुन्हा जतीन, तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं जे ठरवत आलेलं आता कुठेतरी हाताबाहेर गेलं, म्हणजे याचा भस्मासूर झालेला आहे? अमेरिकेच्या सुद्धा कदाचित हाताबाहेर गेलेलं आहे, ISIच्या सुद्धा हाताबाहेर गेलेलं आहे, आणि हे जे हाताबाहेर जाणं जे आहे एकूण परिस्थितीचं ते सर्वाधिक चिंताजनक आहे. आणि आजची जी परिस्थिती झालेली बघतोय आपण, ज्या पद्धतीनं हा हल्ला झालाय, कुठेतरी आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे तो आता आजच्या परिस्थितीवरनं काहीतरी धडा घेऊन एकत्रितपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे काहीतरी करू शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की एकतर जे काय आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर की तालिबानच्या मागे कोण होतं तर अमेरिका, पाकिस्तान, सौदी होतं. म्हणजे फक्त अमेरिका नव्हतं, सौदीचा मोठा त्यात वाटा होता. सौदीचे पैसे होते, अमेरिकेचे एवढेच त्याचे सौदीचे पैसे होते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाकिस्तानचे लोक, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे. त्या स्वरूपानं अमेरिकेचा सिरियाच्या संदर्भात जो काही रोल राहिला किंवा पॅलेस्टाईनमध्ये, सिरियामध्ये एक कुठेतरी प्रोग्रेसिव्ह अशा स्वरूपाची जी काही सरकार आहे त्याच्या विरोधात ISIला मदत करणं, आणि जे सांगितलं की इराक वगैरे संपूर्ण इतिहास आहे. पण तो प्रश्न असा आहे की हा इतिहास झाला म्हणजे अमेरिकेने किंवा कुठल्याही साम्राज्यवादी देश जो असतो तो त्याच्या स्वतःच्या राजकारणासाठी, त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या देशाचा वापर करतो. पण तो प्रश्न असा आहे की त्या देशातल्या लोकांनी त्याचा बळी पडावा का, हा त्यातला प्रश्न आहे. म्हणजे पाकिस्तानने, म्हणजे आपण एवढं फक्त अमेरिकेला दोष देऊन चालणार, अमेरिकेला निश्चितच दोष दिला पाहिजे, परंतु त्याच सोबत पाकिस्तान का तयार झालं, सौदीने का पैसे दिले, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज पाकिस्तानचं आपण बोलायचं झालं तर ज्या स्वरूपानं, म्हणजे मी याच्याशी सहमत आहे की पाकिस्तानमध्ये खूप मोठा गट जो आहे की तो प्रोग्रेसिव्ह, लिबरल, सेक्युलर अशा स्वरूपानं विचार करणार आहे. मग त्याच्याशी आमचे रोजचे नेहमीचे संबंध देखील आहेत.
लक्षात घ्या की जमाते इस्लामीला 2001च्या निवडणुकापर्यंत पाकिस्तानमध्ये कधीही 4%हून जास्त मतं मिळाली नाही, हा इतिहास आहे. पण त्यानंतर परिस्थिती बदलली आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज पेशावरमध्ये जो झालं, पेशावरमध्ये सरकार कोणाची आहे, तर पेशावरमध्ये सरकार आहे इम्रान खानच्या पक्षाच्या नेतृत्वाची, आणि त्याच्यासोबत कोण आहे तर जमात इस्लामी आहे. जमात इस्लामीकडे एज्युकेशन मिनिस्ट्री आहे. एज्युकेशन शिक्षणाचं जे काही खैबर पख्तूनख्वामध्ये आहे, संपूर्ण त्यांनी शिक्षण जे आहे ते धर्म आधारित संपूर्ण इतिहासाचं त्याने वाटोळं केलेलं आहे. आणि इम्रान खान आजच्या घटनेबद्दल म्हणजे भारतात आणि एकूण जगभरात की इम्रान खान बद्दल लोकांना प्रचंड कुतूहल वगैरे असतं. परंतु मी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून मी इम्रान खानचं वर्णन नेहमी क्लीन शेवन तालिबान करत असतो. आणि आज देखील ते स्पष्ट झालेलं, त्याचं जे स्टेटमेंट आहे, तालिबाननी स्वीकारली जबाबदारी, पण इम्रान खान तालिबानला दोष द्यायला तयार नाही. बरोबर. इम्रान खान म्हणतो ज्या कोणी हे केलं असेल ते निषेधार्ह आहे. म्हणजे आणि हे जे आहे की, पण मला जे वाटतं की त्यातलं एक पॉझिटिव्ह गोष्ट जी आहे की पाकिस्तानमधले जे काही तरुण मुलं मुली जे आहेत की त्यांच्याशी मी जेव्हा कधी पाकिस्तानात गेलो की त्या सगळ्या मुलांशी जेव्हा बोलणं होतं की तेव्हा त्यांना असं वाटतं की जी काही सरकारची जी काही धोरणं राहिलीत आतापर्यंत की स्ट्रॅटेजिक डेप्थच्या संदर्भात असेल किंवा प्रॉक्सी वॉर म्हणून की काश्मीरमध्ये काही आतंकवाद्यांना वापरायचं वगैरे, त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालेलं ते पाकिस्तानचं झालेलं आहे. ते त्यांना जाणवतं. म्हणजे पाकिस्तानचे लोक तर मेलेच, लोक मरतायत, परंतु तेवढंच नाही तिथला तरुण वर्ग सुद्धा हे बोलतोय. इकॉनॉमी जी आहे की त्यात असं झालंय की जागतिक स्तरावर जे काही आपण म्हणतो की ग्लोबल कॅपिटल एका देशातून दुसऱ्या देशात जात असतं, पण ते पाकिस्तानात जात नाही. पाकिस्तानचं जे कॅपिटल आहे ते देखील पाकिस्तानात राहत नाही, ते दुसरीकडे चाललंय. म्हणून त्या ठिकाणी जे काही तरुण मुलं मुली आहेत की जे शिकून बाहेर पडतायत, तिकडे देखील भारतासारखंच आहे. म्हणजे वेगवेगळे वर्ग आणि श्रीमंत एलिट क्लास वगैरे अशा स्वरूपानं त्या मुलांना पाकिस्तानचं काहीच फ्युचर नाही असं. म्हणून त्या सगळ्यांना कुठेतरी वाटतंय की याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर हा आपण प्रश्न विचारणार आहोत की पाकिस्तानमध्ये शाळांवरतीच का हल्ले होत आहेत आणि शाळांनाच का टार्गेट केलं जाते, हे सुद्धा आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. मध्ये आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत निवृत्त कर्नल राजन फडके आहेत. राजन फडके, तुम्हाला पुन्हा हेच विचारायचं की भारताच्या दृष्टिकोनातून हा सगळा जो ही अशांतता जी आहे पाकिस्तानामधली आणि जी परिस्थिती आहे, तुम्हाला असं वाटतं का की आपण खूप डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे बघतोय, ॲज अ नेशन, एक राष्ट्र म्हणून आपण याच्याकडे डोळसपणे बघतोय आणि त्यातनं काही शिकतोय असं तुम्हाला वाटतंय का? आपण डोळसपणे या सर्व गोष्टीकडे बघतोच आहे, पण शिकतोय का काय याच्यावरती मला थोडासा शंका वाटते. कारण एवढ्या घटना होऊन आपल्याकडेही झालेल्या आहेत. आपल्याही जम्मू मधल्या आर्मी स्कूलवरती अटॅक झालेला आहे ते, आणि आता इकडे झालेला आहे. म्हणजे ह्या लोकांना कुणाला टार्गेट करायचंय काय तो विषय वेगळा, पण आपली सुरक्षा जर आपण बघितली नाही तर दुसरा येऊन आपल्याला कोण वाचवणार नाही. कारण IS आणखीन तालिबान आणि हे मध्ये जे खाडीमध्ये जे प्रकार चाललेले आहेत सगळे, त्याची आग आता पेशावर पर्यंत येऊन ठेपलेली आहे. किंवा ना पाकिस्तानमध्ये इतर ठिकाणी तहरीक तालिबानने कराचीमध्ये केलं, तर आपण आपल्या घराकडे ही आग कशी येणार नाही ह्याची दक्षता आपल्याला बाळगायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला इतर सगळ्या रचना करायला पाहिजेत. आणि आत्ताचा हा काळ जर बघितला तर एके ठिकाणी नवीन सरकार येऊन 6 महिने झालेत. JNK मध्ये इलेक्शन चालू आहेत, रिझल्ट केव्हा येईल, त्याचं काय होईल, कसं होईल, ते गोष्ट वेगळी. म्हणजे थोडीशी एक अनस्टॅबिलिटी, केव्हाही नवीन सरकार येतं तेव्हा ह्या सगळ्या घडामोडी थोड्या जास्त प्रमाणावरती चालू होतात. तर आपल्याला एक इंटरनॅशनल कम्युनिटीवरती, आज जर तुम्ही इंटरनॅशनल कम्युनिटीवरती मोदी साहेबांनी जर योगा दिवस केला, तर मग ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन शेअरिंग, इंटेलिजन्स शेअरिंग या गोष्टी का होऊ शकत? नक्की. म्हणजे भारतानं भूमिका घ्यायला पाहिजे, भारतानं एक ठोस भूमिका घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. नक्की. आपल्यासोबत विवेक देशपांडे आहेत. विवेक देशपांडे, तुम्हाला वाटतंय का की अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय सुद्धा काही सहकार्य हे येणाऱ्या काळामध्ये शक्य आहे?
हो, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये याच्या बाबतीमध्ये आपण 26/11चा हल्ला जो मुंबईला बघितला, त्याच्यानंतर जे काही हालचाली झाल्या, घडामोडी झाल्या, त्याच्यानंतर मला असं वाटतं की बाबा भारतीय इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन सुद्धा जास्त सतर्क झालेले आहेत, पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत. त्या दृष्टीने वाटचाल चालू आहेत. पाहिजे तेवढी झालेली नसेलही कदाचित, परंतु निश्चित या बाबतीत झालेलं आहे. परंतु मला इथे आणखीन एक असं म्हणावंसं वाटतं की मी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम केलेलं असल्यामुळे मला मगाशी जे हुमायून यांनी सांगितलं की मदरसे जे आहेत आपल्याकडे, या मदरशांमध्ये मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे, ते तेवढ्या प्रमाणात होत नाहीये. आणि हे मी प्रत्यक्षामध्ये मदरशांचं त्यावेळेला स्क्रीनिंग केलेलं होतं, तेव्हा माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे की मदरशांमधून फंडामेंटलिस्ट एज्युकेशन किंवा फंडामेंटल्स म्हणण्यापेक्षा दिनी तालिमी की धार्मिक शिक्षणच केवळ दिलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त मग दुसरं काहीच होत नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर मदरशामधनं मुलगा ग्रॅज्युएट किंवा हे झाल्यानंतर त्याला इतर ठिकाणी नोकरी मिळत नाही, मग तो कुठेतरी इमाम म्हणून वगैरे किंवा एखाद्या मशीदमध्ये काम करतो. परंतु मॉडर्नायझेशन जर याचं झालं तर मग त्या मुलांना इतर ठिकाणी सुद्धा कामं मिळू शकतात. मॉडर्नायझेशन मध्ये मॉडर्न एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे, ते दिलं जात नाही. आणि फंडामेंटलिस्ट ऑर्गनायझेशन जे आहेत, जसं जमात इस्लामी आहे, अहले हदीस आहे, किंवा या ऑर्गनायझेशनचा या मदरशांवरती जास्त पकडा आहे. आणि म्हणून बऱ्याच अंशी हे मदरसे मॉडर्नायझेशनकडे वळले पाहिजेत आणि त्यांना जर मॉडर्नायझेशन आणि हे कंपल्शन गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. नक्की तुम्ही म्हणता की गव्हर्नमेंटनी सरकारने हे कंपल्शन केलं पाहिजे. अगदी थोडक्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे येऊयात. शाळांवरती जो मगाशी म्हटलं होतं की शाळांवरती हल्ले होण्याची काय कारणं तुम्हाला दिसत आहेत, थोडक्यात त्याच्या मागचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? शिक्षणावरच घाला, लक्षात घ्या. आणि शाळा म्हणजे मदरशावरनी हल्ले करायचे. या शाळा आधुनिक शाळा आहेत. आणि तालिबानचं मलालाला का मारलं? कारण मलाला म्हणत होती की मला शिकायचंय. तालिबान किंवा मी असं म्हणेन की धर्माचा अतिरेकी विचार करणारी माणसं, मगाशी ते वक्ते म्हणाले की सर सय्यद अहमद वगैरे, त्यांची विज्ञानाबद्दलची समजूत होती ती काळाशी सुसंगत नव्हती. किंवा मौदुद्दीन सारखं ते सगळं. माझं काय म्हणणं आहे की ह्या लोकांना शक्यतो जुन्या 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 गोष्टीत जायची इच्छा आहे, त्यांना आधुनिक काही नको आहे. आणि म्हणून आधुनिक जिथे जिथे असेल तिथे त्यांना हल्ला करायचा आहे. म्हणून आधुनिक शिक्षण त्यांना नको आहे आणि सर्व ठिकाणी असणार. तुम्हाला सांगतो, म्हणून शाळेवर तो हल्ला आहे. आणि मलालावर सुद्धा तेच आहे, कारण तिला आधुनिक आज सुद्धा बघा तिच्या विरोधात फतवा आहेच आहे. बरोबर. का? कारण ती जगभर फिरते. तालिबानचं जे जे काय म्हणत शास्त्र आहे किंवा पश्तूनवाली आहे, या ठिकाणी म्हणजे फाटामध्ये किंवा खैबर पख्तूनख्वामध्ये सुद्धा एक मुख्य भाग असा की स्त्रीने शिकता कामा नये, स्त्रीने घराबाहेर पडता कामा नये. आणि तहरीके तालिबानची जी निर्मिती झाली त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणंच आहे की आमच्या भागात आमचा शरिया लागू असावा. आणि त्यांच्या शरियामध्ये ते स्वच्छपणे सांगतात की मुलींनी शिकता कामा नये, मुलींनी बाहेर पडता कामा नये, बाहेर पडताना पतितरेवा. तर ही जी स्त्रियांकडे किंवा पाहिजे दृष्टी आहे ही आधुनिक शिक्षणाने बदलेल आणि ते म्हणून नको आहे. तर मला वाटतं असं की हा एक मोठा आपण करणं खेच, एक प्रेरणा इस्लाम समाजामध्ये काही लोकांची आहे की जे त्याला पुढे जाऊ देऊ इच्छित नाहीत. आणि मलाला सारखे किंवा बाकी आता मगाशी यांनी उल्लेख केला अशी जी काही पॉझिटिव्ह माणसं आहेत ती त्याच्या बाहेर जाऊ इच्छितात. आता या दोन प्रेरणामध्ये कुठली प्रेरणा यशस्वी होते याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण एका गोष्टीचं माझं म्हणणं आहे की सरकार वगैरे सगळी गोष्ट वेगळी, माणसाला आतून स्वतःच्या करावंसं वाटणं. म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रबोधन चळवळीचा इतिहास सांगितला तुम्हाला किंवा बंगालमधल्या की सरकारने आम्ही शाळा काढली, महात्मा फुल्यांनी स्वतः शाळा काढली, कर्व्यांनी शाळा काढून लोकांना शिकवायला सुरुवात केली. सरकारकडे जाणं नंतरचा भाग. किंवा माणसाला मुस्लिम असो किंवा हिंदू असो त्याला आतून काय वाटतं, ह्या जगाकडे पाहताना त्याला आधुनिक व्हावंच वाटतं की नाही? का प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही प्रश्न जुन्या धर्मात जाऊन विचारणार, 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष, ही काही पद्धत बरोबर नाही. आधुनिक त्याचा अर्थ पुढे पाहणं. आणि साधारणपणे धर्म या सगळ्या गोष्टी जुन्या असल्या की 200, 500, 1000 मागे मागे जाऊन शोधायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्यांना आधुनिक शाळा नको आहे असं माझं म्हणणं आहे. अच्छा, पण या शाळेच्या मुद्द्याबरोबर अगदी शेवटी जाता तुम्हाला हे विचारायचं की जो आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे त्या समुदायाची आता इथून पुढची भूमिका कुठेतरी बदलेल असं वाटतं की तेच पुन्हा एकदा आपापल्या सोयीनी आणि आपापल्या इंटरेस्टनुसार हे अमेरिका आणि बाकीचं सगळं राजकारण चालू राहील आणि ते आपल्याला येणाऱ्या काळात एक देश म्हणून भारताला सुद्धा
भोगावं लागेल किंवा बघावं लागेल, अशा अर्थाने तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं इमिजिएटली पाकिस्तान सरकारची जी काही भूमिका आहे ती निश्चितच बदलणार असं मला वाटतं की नवाज शरीफचं ज्या स्वरूपाचं जे काही स्टेटमेंट आहे ते त्यातलं एक इंडिकेटर आहे. आणि निश्चितच की नवाज शरीफकडे पूर्ण सत्ता नाही. ज्या स्वरूपानं भारतात की पॉवर सेंटर आपण ज्याला म्हणतो ते पॉवर सेंटर एकच आहे. पाकिस्तानमध्ये पॉवर सेंटर मल्टिपल पॉवर सेंटर आहे. परंतु कुठेतरी आज ज्या स्वरूपानं करण्यात आलं त्यामुळे निश्चितच की पेशावर आणि एकूण खैबर पख्तूनख्वा मधल्या लोकांचा देखील जो काय आक्रोश आहे तो देखील कुठेतरी बाहेर येणार. आणि मला असं वाटतं की पाकिस्तान सगळ्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाने काय भूमिका घेणं आंतरराष्ट्रीय त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाकिस्तान सरकार यापुढे कशा स्वरूपानं जाणार. आणि मला असं वाटतं की नवाजचं आजचे स्टेटमेंट पाहिल्यानंतर नवाज शरीफकडे दुसरा पर्याय नाही बट टू गो ऑल आउट. दुसरा पर्याय नाही. म्हणजे ऑलरेडी जुलैपासून त्या लोकांनी पाकिस्ताननी ते जरबे सुरू केलं आहे. परंतु त्यात देखील हक्कानी नेटवर्क बाबतीत सॉफ्ट त्याला वेगळं कारण होतं. परंतु यापुढे त्यांना ती सॉफ्ट भूमिका घेणं परवडणार नाही. कारण शेवटी कुठेतरी की निवडणुकीचं राजकारण लोकांची सिंपती अनेक फॅक्टर्स असतात पॉप्युलर गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर. आणि त्याचसोबत आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे म्हणजे ज्या स्वरूपात म्हणजे काल सिडनीमध्ये जे काही झालं सिडनीमध्ये जे झालं त्याची ज्या स्वरूपानं प्रतिक्रिया समज जगभर उमटली. आणि आजच्या ह्याच्यात तर म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा स्वरूपानं लहान मुलांना मारणं कुठल्याच धर्मात इस्लाममध्ये किंवा कुठल्याच धर्मात अशा स्वरूपानं सांगितलेलं नाही. त्यामुळे आजची जी काही घटना घडली मला वाटतं की पाकिस्तानच्या राजकारणात कदाचित एक वेगळं वळण या निमित्तानं म्हणजे होऊ शकतं आणि ते व्हायला पाहिजे अशी आपण आशा बाळगू. नको आशेशिवाय आपल्याकडे काही नाही, आशा बाळगण्याशिवाय आपल्या हातात काही नाहीये. पण अर्थातच केवळ पाकिस्तानातल्या राजकारणात नाहीये तर संपूर्ण जगाच्या राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या राजकारणामध्ये सुद्धा या घटनेनं काहीतरी चांगले पडसाद पडतील आणि त्या पडसादातनं काहीतरी चांगलं निर्माण होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. धन्यवाद. नमस्कार.